नमस्कार. सकाळची गोड अशी सुरुवात सकाळच्या गरम गरम चहाने झाली. सकाळची सुरुवात चहाने झाली ना, माझा दिवस खूप सुंदर जातो. आणि चहा म्हणजे माझा जीव की प्राण आहे. मला सकाळी सकाळी चहा लागतोच. इथे मी चहा करून घेतला मस्त असा. इथे आरू आणि तिची आजीची खेळणी चालू होती. आरू उठली होती. आरू तिच्या आजीसोबत खेळत होती आणि तिचे आजोबा पण होते, पणजोबा सॉरी पणजोबासोबत खेळत होती. लगेचच मी ती खेळत खेळत आहे तोपर्यंत भाकरी वगैरे करून घेतला. स्वयंपाकाला लागले, भाकरी केल्या. भाकरी मला अगोदर जमत नव्हत्या, पण आता व्यवस्थित करायला लागले. लग्न झालं तेव्हा मला भाकरी बिलकुल माझ्या घरी कोण भाकरी खातच नव्हतं. आता व्यवस्थित जमायला लागल्यात. मस्त अशा टम फुगतात माझ्या भाकरी आणि सगळ्यांना आवडतात. आणि मी भाकरी शिकले म्हणलं तर लग्न झाल्याच्या नंतरच शिकले. मला आधी भाकरी करायला बिलकुल येत नव्हतं. आता व्यवस्थित जमतात, सगळ्यांना आवडतातही आमच्या घरामध्ये माझ्या हातच्या भाकरी. आणि आमच्या घरामध्ये सहसा तर भाकरीच होतात. पोळ्या जास्त कोण खातच नाही, भाकरीच खातात सगळेजण. कारण खेडेगावामध्ये जास्त तर भाकरीच खातात. पोळी खाणारे म्हणलं तर आमच्या घरामध्ये मी, माझे मिस्टर आणि माझ्या नणंदबाई आम्ही तिघंच जण पोळ्या खातो. जरी पोळ्या केल्या तरी भाकरी कराव्याच लागतात. कारण आमच्या इथं आत्या मामाला कंटिन्यू रोज भाकरीच लागते. भाकरी खाल्लं तरच त्यांचं पोट भरतं, नाही तर मग अर्धं पोट जेवतात ते. आणि जुन्या लोकांना म्हणलं तर भाकरी खाल्ली तरच व्यवस्थित पोट भरतं, पोळ्यांना पोट भरतच नाही. त्यासाठी इथं भाकरी करून घेतल्या. बघू शकता माझी भाकरी टम्म अशी फुगलेली आहे. लगेच दुसरी भाकरी करून घेतली. आणि आरू खेळत आहे तोपर्यंतच मला सगळं करावं लागतं, नाही तर ती सारखं रडते. इथं आरू खेळत होती, तिचं खेळणं वगैरे झालं. बघा कशी हसती आहे. तिचा फेस मी तर ब्लर केलेला आहे. लवकरच मी तिचा फेस तुम्हाला दाखवेल. तिला नंतर आत्यानं आंघोळ वगैरे घालून घेतली. मग ती झोपली होती थोडंसं. ती झोपली तोपर्यंत मी घरातली सगळी कामं करून घेतली. सगळी कामं झाली. झाडू वगैरे मारून घेतला सगळीकडे व्यवस्थित. झाडू मारल्याच्या नंतर किचन ओटा साफ करायला घेतला. किचन ओटा व्यवस्थित सगळीकडनं साफ करून घेतला. खूप घाण होतो किचन ओटा स्वयंपाक करताना. पोळ्या भाकरी करायच्या म्हटलं ना, पूर्ण किचन ओटाच पूर्ण घाण होऊन जातो. सगळा साफ करून घेतला, व्यवस्थित क्लीन केला किचन ओटा पण. आणि आमचं रोड टच घर असल्यामुळे आमच्या घरामध्ये खूप धूळ येते आणि हे उन्हामुळं तर खूप धूळ येते, म्हणून सगळं व्यवस्थित साफ करावं लागतं. सगळीकडे व्यवस्थित पोछा वगैरे मारून घेतला. फ्रीज साफ करून घेतलं. लादी पुसायला घेतली. लादी वगैरे व्यवस्थित पुसून घेतली. आमच्या 3 रूम असल्यामुळं सगळीकडचं पुसावं लागतं रोजच्या रोज डेली, कारण धूळच तशी येते आमच्या घरामध्ये. सगळीकडची लादी वगैरे पुसून घेतली. आणि ही आमची आहे ना, ही बॅक साईडची बेडरूम आहे. लगेच मग बाहेरचं सगळं साफ करायला घेतलं. इथे आम्ही भांडे कपडे वगैरे धुतो, त्यासाठी इथलं पूर्ण क्लीन करून घ्यावं लागतं. सगळीकडं पाणी वगैरे मारून घेतलं. पाणी मारल्याच्यानंतर पूर्ण पाणी सारावं लागतं. पूर्ण पाणी वगैरे सारून घेतलं. सगळ्या वस्तू जागच्या जागेवर ठेवून घेतल्या. परत इथलं क्लीन करून घेतलं, पुसून घेतलं. कारण ऊन खूप भरपूर झालेलं आहे. तसं वाळतं ते, पण तरी मी पुसून घेते. पुसून वगैरे घेतलं सगळं व्यवस्थित पुसून घेतलं. तेवढ्यात आरू उठली. आरूसोबत थोडीशी मज्जा मस्ती. सगळं काम आवरल्याच्या नंतर ती उठते. तिला उठवल्याच्या नंतर तिचे कपडे घालणं, तिचं गन पावडर वगैरे करणं, त्यात पूर्ण दिवस जातो. तिच्यासोबत खेळणं. आणि ही छोटीशी आहे ना, ती माझी भाची आहे. तिचं नाव आहे परी. तिच्यासोबत ती खूप खेळते. तिला सध्या शाळेला सुट्ट्या वगैरे असल्यामुळे ती आलेली आहे माझ्याकडे. दोघीजणी खेळतात मस्त. इथं दोघींचं खेळणं चालू होतं. दोघीजणींना खेळल्या मस्त. नंतर आरू झोपली थोड्या वेळ. ती झोपल्याच्या नंतर मग बाकीचं सगळं कपडे वगैरे काढून घेतले. कपड्याच्या व्यवस्थित घड्या करून घेतल्या. कपड्याच्या घड्या घातल्याच्या नंतर ती झोपली तोपर्यंतच मला हे सगळे कामं उरकावे लागतात. ती झोपल्याच्या नंतर मग सगळ्या कपड्याच्या घड्या वगैरे घालून घेतल्याच्या नंतर सगळे कपडे जागच्या जागेवर ठेवले. आणि हे आहेत आमचे झाड घरातले. हे छोटे छोटे झाडं घरात असले ना, जरा छान वाटतं. हिरवं मस्त. हे जरा उन्हामुळे सुकलेत. तसं आमच्या घरात भरपूर झाडं आहेत. गुलाब आहे, ब्रह्मकमळ आहे, भरपूर सारे झाड. आरूची आजोबा आल्याच्यानंतर आरूची परीची त्यांच्या आजोबासोबत खेळत होते ते. आणि हा लास्टचा शूट घेतलेला आहे मी, कारण स्वयंपाक करताना माझ्या लक्षातच नाही राहिलं व्हिडिओ शूट करायचं. तर हा शेवटचा व्हिडिओ आहे. झोपायला जात होते मी.
थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज. इथं आरूला झोपी घातलं आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आरूला झोपी घातलं आणि परी बाय. थँक्यू. श्री स्वामी